अरोरांची राज्यसभेवर फिल्डिंग, भुजबळ अस्वस्थ, कोल्हेंचा मोठा दावा. राज्यसभेच्या खासदारकीवरून कोल्हेंचा गौप्यस्फोट. अजितदादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीत विलिनीकरणाच्या चर्चेनं जोर धरला होता. त्यावरून अनेक दावे प्रतिदावे केले जात होते. त्यात आणखीन एका मोठ्या दाव्याची भर पडली. शरद पवारांचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय. ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी आणि ओबीसींचा आवाज बुलंद करण्यासाठीच मंत्री छगन भुजबळांना दादा राज्यसभेवर पाठवणार होते असा गौप्यस्फोट अमोल कोल्हेंनी केलाय. तर भुजबळांची दिल्लीत जाण्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा असल्याचा टोला खासदार संजय राऊतांनी लगावलाय. जातनिहाय जनगणना होत असताना ओबीसीचा कॉलम जातनिहाय जनगणनेमध्ये नाही अशी परिस्थिती असताना माननीय भुजबळ साहेबांसारखा एक वरिष्ठ नेता हा संसदेत असणं ही फार महत्त्वाची गोष्ट होती. आणि जी काही प्राथमिक चर्चा ही दादांची आमच्याबरोबर झाली होती त्यामध्ये एकदा ओघाने दादांनी सांगितलं होतं की कदाचित भुजबळ साहेब हे राज्यसभेवर असतील अशी एक चर्चा ही आमची अंतर्गत झाली होती. भुजबळांची अनेक वर्षापासूनची दिल्लीत जायची इच्छा आहे, मला माहिती आहे. त्यांनी 2 वेळा लोकसभा निवडणुका लढवल्या, ते शिवसेनेकडून पराभूत झाले भरघोस मतांनी. राज्यसभा ही त्यांच्यासाठी, ज्येष्ठांसाठी योग्य सदन आहे. दुसरीकडे कोल्हे फक्त भुजबळांबाबत वक्तव्य करूनच थांबले नाही, तर त्यांनी आणखीन एक मोठा दावा केलाय. दादांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक रणनीतिकार नरेश अरोरा हे राज्यसभेसाठी फिल्डिंग लावत असल्याचा दावाही कोल्हेंनी नाव न घेता केलाय. सामाजिक प्रश्नाची जाण असणारा नेता न जाता कोट्यवधी रुपये घेऊन निवडणूक रणनीती विकणारी व्यक्ती राज्यसभेवर जाण्याची जर चर्चा येत असेल तर त्यामुळे कदाचित भुजबळ साहेब हे अस्वस्थ असतील, मला कल्पना नाही. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. आणि दुसरी महत्त्वाचा बाब ही आहे की त्यांना या चर्चेत घेतलं किंवा का घेतलं नाही हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे त्याविषयी मी उगाच भाष्य करणं योग्य नाही. खरं तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीनं नरेश अरोरांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीला निवडणूक रणनीतीचं काम दिलं होतं. त्यामुळे अरोरा चर्चेत आले होते. एवढंच नाही तर रोहित पवारांनीही निवडणूक रणनीतिकारांच्या कंपनीचं कंत्राट रद्द करण्यावरून अजितदादा आणि त्यांच्या पक्षाच्या 2 नेत्यांमध्ये वाद झाल्याचा दावा केला होता. आता राज्यसभेच्या निमित्तानं अरोरा पुन्हा चर्चेत आले. त्यामुळे आगामी राज्यसभा निवडणुकीत नरेश अरोरांची वर्णी लागणार की पार्थ पवारांची, याबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.